तर नमस्कार मित्रांनो, भटकंतीच्या नव्या भागात मी चेतन कोळकर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे। आणि संध्याकाळचे मित्रांनो 5 वाजलेत आणि पाठीमागे आलो आहे, म्हणजे मावळत बोलतात आमच्या घराच्या मागच्या बाजूला। तर म्हटलं जाऊन या पाठचं वातावरण बघा। एकदम दुपारपासून काय पाऊस वगैरे पडला नाही आणि आता ढगाळ वातावरण झालं होतं, पण आता बघा सूर्यकिरण पडले। श्रावणात असंच असतं चालू। तर रानभाजी वगैरे बघायला आलो। आज गुरुवार असल्या कारणाने आईला म्हटलं टाकळ्याची वगैरे कुठे भाजी भेटेल। माझ्या बाईला बोललो होतो, त्यांना पण ती काम करते त्याच्यामुळे एकटाच आज आलो आहे। पाठी बघा ढगाळ वातावरण आहे आणि पाठी इकडे आंब्याच्या काजूच्या बागा वगैरे आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, अशाच नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील। कालचा पण बाबांबरोबरचा काल व्हिडिओ शेतामधला टाकला आहे आणि व्हिडिओ नक्कीच बघा शेवटपर्यंत, लाईक करा, कमेंट करा। तर चला। तर मित्रांनो, हे बघा पक्ष्याचा आवाज बघा। लाव्या वगैरे पण असतात इकडे। लावा हा प्रकार काय जणांना माहीत असेल, कोकणात जे मित्रमंडळी जे व्हिडिओ बघतायत त्यांना नक्कीच माहीत असेल। लाव्याचं मटण देखील काय ठिकाणी खातात, पण आपण वगैरे खात नाही। तर हे बघा आंब्याच्या वगैरे, म्हणजे आंब्याचा हापूस आंब्याच्या बागा वगैरे इकडे केल्या आहेत, दोन्ही साईडला आहेत मित्रांनो। तशी सध्या गुरं वगैरे आली नाही आहेत, नाहीतर इकडे चारायला वगैरे गुरं वगैरे येतात। मोस्ट ऑफ द सडा असा कोकणामध्ये बोलला जातो बघा। अरे बापरे, गडग्या, आता गडग्यावरून वाट नाही मित्रांनो मला, तर इकडून आता चढायला लागणार आहे। आतमध्ये दिसतोय टाकळा, दिसतोय टाकळ्याची भाजी घेऊन जाऊया। चला जाऊया। मध्ये वारा पण मित्रांनो भरपूर सुटला आहे। कोकणात वारा एकदम संध्याकाळच्या वेळेला जोरात सुटतो, त्याचाच फील घ्यायचा असतो मित्रांनो। हे बघा समोर दिसतंय ती आपल्याला टाकळ्याची भाजी। टाकळ्याची आता थोडासा काढून घेऊन जाऊया। कलबांना वगैरे खत वगैरे घातलेलं आहे वाटतं काय ठिकाणी। तर मित्रांनो आहे ना, हे बघा एवढी भाजी काढलेली आहे। तर चौघांच्या वाटणं भरपूर झाली, तर जाऊया। कारण एका टायमापुरती तर भरपूर झाली आहे भाजी मित्रांनो। बऱ्याच टायमाने बघा सूर्य दिसतोय, ढग बाजूक झरकलेत वाटतं। तर माझा टाकळा काढायचं काम चालू आहे अगदी मित्रांनो। कोळा काढून घेऊन जाऊया। कोळा काढला की जरा बरा लागतो खायला पण। या भाजीमध्ये मित्रांनो खोबरं वगैरे टाकलं ना तर एकदम जबरदस्त लागते भाजी। हो बघा, हो मित्रांनो तिरडो, आता गणपती तिरड्याची फुलं वगैरे लावतात म्हणतीला। तर सोनतळी तिरडा वगैरे गणपतीला सरस लावतात, कोंडळ वगैरे पण असतात। हे बघा इकडे तिरडा वगैरे भरपूर आहे मित्रांनो।
तर मित्रांनो, या भाजीचं महत्त्व खूप आहे आणि जुनी माणसं तर ही टाकळ्याची भाजी सर्रास खायची. त्याच्यामुळे त्यांची वय जगण्याचं वय वगैरे 80, 90, 100पर्यंत जायचं. कारण नॅचरल आणि या भाजीमध्ये खूप प्रोटीन असतं. आणि या भाजीसहितच कुड्याची शेंगा वगैरे खूप खायच्या. त्याच्यामुळे आत्ता काय चायनीज वगैरे आलं आहे मित्रांनो, चायनीज आलं आहे, फास्ट फूड आलं आहे. त्याच्यामुळे या भाजीकडे आता दुर्लक्ष होतं. सर्रास लोक ही भाजी खात नाही. पण कोकणामध्ये तर काही अजूनही माणसं खातात ही भाजी. तर कोणी नवीन सबस्क्रायबर असतील फॅमिली तर कमेंट करून सांगा तुम्ही ही भाजी खाता की नाही. तर चला जाऊया आता पुढे. मित्रांनो, हे बघा फुलं बघा किती भारी आहेत. कसले आहेत काय माहीत नाही. तर जस्ट आलो आणि पोपट आले होते 2 जोडी आणि मी आलो तसे उडून गेले. हे बघा, हे खायला आले होते. पोपटाचं खाणं आहे वाटतं. आणि हे कुड्याचं झाड आहे. कुड्याच्या शेंगा आहेत नाहीत. हे बघा, 2 मोठे पोपट होते तिकडून आले आणि मित्रांनो मी हल्ल्याबरोबर उठून गेले. तर जाऊया या साईडला. तिकडे कोणाची रिक्षा लागली वाटतं. बघा, कुर्ली नाही वाटतं मित्रांनो. शक्यतो या टाक्यातून ना मित्रांनो कुर्ली वगैरे आढळते. कुर्ल्या वगैरे हाय दिसत नाही. बराच टाइम पाणी राहतं या टाक्यातून. तिकडे असतं सर्रास. इथे पण असेल, दाखवते. हे बघा, जाऊया. कसला फुल आहे. तर मित्रांनो ना, हे बघा आमच्या इकडे वाटेमध्ये अशी खुणा आहे. आम्ही लहानपणापासून बघतोय. हे बघा, कधीपासून कोणी कोरले माहीत नाही. आणि अशी कातळामध्ये केलेलं शिल्प आहे. जाता जाता वाटेमध्ये दिसलं तर तुम्हाला म्हटलं दाखवूया. हे बघा, स्पष्ट दिसतंय. जायच्या वाटेमध्ये जसं शिल्प कोरलेलं आहे. हे बघा. तर काय माहीत कोणी कोरलं आहे. लहानपणापासून तर आम्ही बघतोय. तर वाटेमध्ये जाताना दिसतं ते नेहमी. तर म्हटलं व्हिडिओमध्ये दाखवूया. असं बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमच्या बाजूच्या गावाला विखारे गोठणे आहे. तिकडे पण कातळशिल्प भरपूर आहेत. पांडवकालीन कातळशिल्प वगैरे आहेत. तिकडे समोर विखारे गोठणे वगैरे गाव आहे. इकडे हातिवले आहे आणि इकडे आमचा उन्हाळे गाव आहे. काय चाललं? हां हां, बंटी येणार आहे की मंग्यादा? हां हां, होय. ही खय गेली शंतू? शंताजी खय गेली?
मगात तर ना ती बाहेर बघते इथं साप आलाय ना. अगे मगात तर ना ती इथं बघताय तिथं साप आलोय ना ते आमच्या खोपटात. ते तुमच्या इथं होतो धक्क्यावर होतो काय माहित. हा काय माहित काय गेलो साप गेलो नाही बाहेर. तर मित्रांनो आमच्या इथे साप आलाय. इथे बाजूला मगाशी होता नागच होता. तर बाबांनी धुरी वगैरे घातली आहे तो जाईल. जाळलं तर मित्रांनो फायनली घरी आलो आहे. आणि व्हिडिओ कसा झाला नक्कीच सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फायनली घरी आलो, थोडंसं चहा वगैरे प्यायला आणि व्हिडिओचा एंड करायला बाहेर आलो परत. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर संध्याकाळ झाले, चला बाय बाय.